काय म्हणतात चिंदीगिरी न करता व्यवस्थित तूप होत त्याच्या. आता खा, एक घास खावतो. ए थांब थांब थांब, ते मिक्स कर बरोबर. खूप भारी चव आहे खरंच. मस्त. हाय, वेलकम टू पुणे स्ट्रीट बाईट्स पार्ट 25. याच्या आधीचे पार्ट्स बघायचे असतील तर माझ्या इन्स्टाला नक्की विजिट करा. सो आज मी आली आहे मोदक रस असा एक आगळा वेगळा प्रकार ट्राय करायला. तर चला मग. तर सुरुवात केली यांच्या जगात भारी घावणपासनं. आपलं जे घावण असतं तर त्याच्यामध्ये ॲज यू कॅन सी इट इज 0 ऑइल घावण. सो लोकांना वाटतं की नाही का 2 चमचे टाकले असेल 3 चमचे टाकले तर 0. अप्रतिम चव आहे याची, खूप मस्त आहे. जरा ग्रीन चटणी सोबत पण ट्राय करूया. तितकंच भारी चव लागते याची. आता इथला एक मेदू वडा पण ट्राय करूयात. आयडियल मेदू वडा कसा असावा तर तो असा सॉफ्ट आणि क्रिस्पी. सांबार खूप भारी आहे. संपूर्ण मेन्यू मधली सर्वात अवेटेड डिश ही रस मोदक. सो आता आपण करणार रस मोदक. त्याच्यामधला हा जो मोदक आहे ॲज यू कॅन सी हा हळदीच्या पानामध्ये वापरलेला आहे. सो इट ॲड्स अन ॲडिशनल फ्लेवर टू इट. ओके, आता जमेल तेवढं न सांडता फाड त्याला. कौ 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 काय म्हणतात चिंदीगिरी न करता व्यवस्थित तूप होत त्याच्या. येऊ दे येऊ दे येऊ दे. बी जनरस, गो फॉर इट. देयर वी गो. आणि आता रस त्याचा. सो हा जो रस आहे तो एव्हरीडे आपण ग्रेटेड कोकोनट मधनं आपण कोकोनट मिल्क काढतो आणि त्याचा डेली बनतो. सो हा रस आणि आपल्या गावणचा रस मध्ये डिफरन्स असतो की हा थोडासा स्लाइटली थिक असतो कारण याचं मला फ्लेवर पॅलेट बॅलन्स करायचं आहे. आता खा, एक घास खावतो. ए थांब थांब थांब, ते मिक्स कर बरोबर. आता न सांगता खा. भारी आहे ना. खूप भारी आहे. सो आपली स्पेशालिटी अशी आहे की आपण इथे कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल फ्लेवर वापरत नाही, एनी काइंड ऑफ एनहान्सर्स वापरत नाही आणि कलरही वापरत नाही. सो या सगळ्याच्या शिवाय सुद्धा आपलं फूड हे खूप चांगलं बनू शकतं. हे तुम्हाला इकडे आल्यावरच कळेल. एक घास का उचा, एक घास चिवचा. गो फॉर इट. मेक्स अ डिफरन्स राईट. खूप भारी चव आहे खरंच. मस्त. एकदम टेस्ट तूप आणि ते कोकोनट मिल्क जे आहे त्याचं मोदकासोबतचा टेस्ट मी पहिल्यांदाच खाल्लाय. खूप छान लागतंय. कारण याच्यामध्ये आपण साखर नाही टाकत, हा गुळाचा बनतो. सो त्याच्यामुळे इट नेव्हर गेट्स लाईक ओव्हर स्वीट नाही का, जात नाही आपल्याला घरी. एक्झॅक्टली. खूप इट गोड इज पण बिकॉज ऑफ नाही, दॅट. एकदम परफेक्ट टेस्ट आहे. इथे आल्यावर कमीत कमी 2 ते 3 वेळा मी ही कोपरा कॉफी घेतेच. इतकी छान चव आहे याची. ही आपल्या नॉर्मल कॉफी सारखी अशी लिक्विडी नसते, पातळ, अगदी थिक असते विथ सम कोकोनट मिल्क. त्याच्यामुळे याचा टेस्ट जो येतो ना कोकोनटचा विथ कॉफी, खूप भारी लागतं ते. एक काम करा, सबस्क्राईब बटन आधी दाबा कारण असेच अमेझिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो डोंट मिस दॅट. आणि माझा इन्स्टा पेज नक्की चेक करा. कोपरा कॉफीचा शोध मी लॉकडाऊन मध्ये लावला होता. फनी थिंग अबाउट इट की आय हॅड ॲक्सेस टू व्हेरी लिमिटेड कॉफी आणि मग घरामध्ये नारळ होता. सो इन्व्हेंटेड दिस. सो द वे वी हॅव टेम्पर्ड दिस इज वर्क ऑफ आर्ट. सो ही कॉफी तुम्हाला इथे सोडून दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि चहावाले लोक ही पिऊन बघा, इट विल चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. मग तुम्ही कधी येताय रस मोदक खायला? चट्टामट्टा कोथरूड इथे.